देशभरात सर्वत्र खासदार निलंबनाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र खासदार किंवा संसदीय सदस्यांचं निलंबन कसं केलं जाऊ शकतं, त्याची नेमकी कारणं काय असतात, या संदर्भात घटना नेमकी काय सांगते तुम्हाला माहिती आहे का? चला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। हाय हॅलो नमस्कार, मी गौरव मालक, आपण बघताय सकाळ डिजिटल। सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आतापर्यंत तब्बल 140 सदस्यांचं निलंबन करण्यात आलंय। या निलंबनावेळी त्यांच्यावरती गैरवर्तनाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। घटनेनुसार कलम 374 नुसार लोकसभेच्या सदस्यांवर ही कारवाई केली जाते। सदस्यांचं गैरवर्तन असल्यास लोकसभा अध्यक्ष त्या सदस्यांना निलंबित करू शकतात। याचबरोबर राज्यसभेत सुद्धा घटनेच्या कलम 256 नुसार याच पद्धतीची कारवाई केली जाते। अधिवेशन काळात संसदेचा एखादा सदस्य 60 दिवसांपेक्षा जास्त परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यास त्या व्यक्तीचं सदस्यत्व रद्द केले जाऊ शकतं। निवडून आलेला सदस्य एका लाभाच्या पदावर असल्यास, उदाहरणार्थ वेतन, भत्ते यासारख्या सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अशा व्यक्तींचं सदस्यत्व सुद्धा रद्द केले जाऊ शकतं। अशी तरतूद घटनेच्या कलम 102(1)(अ) मध्ये करण्यात आली आहे। निवडून आलेला सदस्य मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्यास त्या व्यक्तीचं सदस्यत्व रद्द केले जाऊ शकतं। निवडून आलेल्या सदस्याने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व सोडल्यास किंवा दुसऱ्या देशाबद्दल निष्ठा दर्शवल्यास घटनेच्या कलम 102 नुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाते। त्याचबरोबर एखादा निवडून आलेला लोकप्रतिनिधीने पक्ष बदलल्यास घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं। घटनेच्या परिशिष्ट 10 नुसार निवडून आलेल्या व्यक्तीला संबंधित पक्षाच्या बीपचा मान ठेवावा लागेल, अशी तरतूद करण्यात आली आहे। एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ठोठावल्यास त्या संबंधित व्यक्तीचं सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं। राहुल गांधी यांचं उदाहरण आपल्याला देता येईल। सर्व प्रतिनिधींसाठी लोकप्रतिनिधी हा कायदा असतो। या कायद्यानुसार निवडणुकीवेळी निवडणूक पत्रात संबंधित व्यक्तीनं खोटी माहिती दिल्यास त्या संबंधित व्यक्तीचं सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार इंदिरा गांधी यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द करण्यात आलं होतं। या कायद्याच्या अंतर्गत खालील कारणांमुळे सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं। 1. आरक्षित जागांवर बनावट कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक लढवणे। 2. दोन गटांमध्ये द्वेष पसरवणे, निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे, लाच घेणे, बलात्कार किंवा महिलांच्या प्रकरणात गंभीर गुन्हे, धार्मिक तेढ निर्माण करणे, अस्पृश्यता मांडणे तसं वर्तन करणे, बंदी असलेल्या वस्तूंची आयात निर्यात करणे, ड्रग्ज किंवा बंदी असलेल्या वस्तूंची खरेदी विक्री करणे, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणे आणि 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास। याशिवाय संसदेच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास सदस्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी एथिक कमिटी काम करते। ही कमिटी राज्यसभेत 1997 पासून आणि लोकसभेत 2000 पासून कार्यरत आहे। राज्यसभेच्या रूल ऑफ कंडक्ट आणि पार्लमेंटरी एटिकेट्स मध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की खासदारांनी खालील वर्तन करणं अपेक्षित आहे: स्वतःच्या कर्तव्याचं पालन, 2. लोकहिताशी कुठल्याही पद्धतीची तडजोड करू नये, विधेयकांकरिता कुठलंही शुल्क किंवा इतर प्रकारची लाच घेऊ नये, विश्वासार्हता टिकवून ठेवावी, कोणत्याही धर्माबाबत अपमानास्पद बोलू नये, धर्मनिरपेक्ष मूल्य टिकवून ठेवावीत, सदस्य म्हणून सार्वजनिक जीवनात नैतिकता, मूल्य आणि मर्यादा टिकवून ठेवावीत। राज्यसभेच्या नियमानुसार राज्यसभेत किंवा राज्यसभेच्या बाहेर सदस्याने गैरवर्तन करू नये असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते। अशा वेळी संबंधित सदस्याला फटकारणे, कारवाई करणे, निलंबित करणे अशा बाबी घडू शकतात। याचबरोबर टोकाचे गैरवर्तन आढळून आल्यास संबंधित सदस्याचं सदस्यत्व रद्द केले जाऊ शकतं। तर अशा पद्धतीने सदस्यांचं निलंबन केलं जाऊ शकतं आणि ही त्याची कारणं आहेत। दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका सकाळ डिजिटल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।